पुन्हा एकदा राज्यसभा आणि लोकसभेमध्ये प्रकरण गाजलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सुद्धा गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा सवाल केलेला आहे की ज्या कंपनीला यूपीए सरकारनं ब्लॅकलिस्ट केलेलं आहे आणि या कंपनीकडून वसुलीसुद्धा करण्यात आलेली आहे, तर या कंपनीला पुन्हा एकदा मेक इन इंडियामध्ये सहभागी करण्याचं कारण काय? त्यामुळे मोदी सरकारवर टीका केलेली आहे। तर सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर टीका करत सोनिया गांधी यांनी लाच घेतल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला आणि त्यामुळेच राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा गदारोळ झाला। राज्यसभा तहकूब सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे काँग्रेसनं आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरू आहेत आणि भाजप सुद्धा या संदर्भाची चौकशी करण्यासाठी आता तयार झालेला आहे। राज्यातील 21 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा निर्णय काल राज्य सरकारने घेतलाय, परंतु राज्य सरकारचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे। प्रामुख्याने कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी राज्य सरकारला रिझर्व्ह बँकेची परवानगी घ्यावी लागते। अशी कुठलीही परवानगी राज्य सरकारने घेतली नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। दुसरीकडे यापूर्वी 5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करण्याचा दावाही सरकार करत आहे, परंतु तेव्हा सुद्धा राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतली नव्हती। महाराष्ट्रातील हायकोर्टाने जो आदेश दिला होता तोच पुन्हा लागू करण्यात आलेला आहे। लोकांच्या जीवनाशिवाय क्रिकेट हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे असं सुद्धा चीफ जस्टिस यांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलेलं आहे की क्रिकेटचं पिच आणि टॉयलेटसाठी पाणी गरजेचं आहे, त्याचबरोबर 5 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी देता येणार नाही असं सुद्धा स्पष्टीकरण चीफ जस्टिस यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळेच आदेश आता स्पष्ट देण्यात आलेले आहेत की हे संपूर्ण IPLचे मॅचेस महाराष्ट्राच्या बाहेर खेळवले जावे। पुण्यातील पाणीटंचा आता मिटण्याची चिन्ह आहेत। पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये वाढीव कपात न करता दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याच्या प्रस्तावावर महापौर आणि पालकमंत्र्यांचं एकमत झालंय। जिल्ह्यातील ग्रामीण भागाला पाणी देण्यावरून पुण्यामध्ये शहरी विरुद्ध ग्रामीण, त्याचप्रमाणे पालकमंत्री विरुद्ध महापौर असा वाद निर्माण झाला होता। पाणी प्रश्नानं पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलंय, त्यामुळे खडकवासला धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेची प्रत्यक्ष पाहणी आज महापौर आणि पालकमंत्र्यांनी केली। पुण्यामध्ये दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असताना दौंड इंदापूरला पाणी देण्यास महापौरांचा विरोध आहे। तर आपण केवळ पुणे शहराचे पालकमंत्री नसून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचं सांगत गिरीश बापट यांनी ग्रामीण भागाला पाणी सोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं। या पार्श्वभूमीवर पुणे शहराच्या पाण्यामध्ये आणखी कपात न करता शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांना जुलैपर्यंत पुरेल अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्याबाबतच्या उपाययोजना पुढच्या 4-6 दिवसात युद्ध पातळीवरती राबवल्या जाणार आहेत। दुष्काळात छावण्या मोठ्या प्रमाणात काढण्यासाठी बीड जिल्ह्यात जणू स्पर्धाच लागली होती। गेल्या 7 महिन्यात बीड जिल्ह्यात 250 पेक्षा जास्त छावण्या उभारण्यात आल्या, मात्र मागील 3 महिन्यांपासून छावणी चालकांना 1 रुपया देखील बिल अदा झालेलं नाही। त्यामुळं आता जनावरं जगवायची कशी, कोट्यवधी रुपये थकलेलं बिल कधी मिळणार असा प्रश्न छावणी चालकांसमोर उभा राहिला असून 1 तारखेनंतर बिल न मिळाल्यास अनेक छावण्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत। ऐन दुष्काळात औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं विद्यार्थ्यांना वसतिगृह रिकामी करण्यास सांगितलं आहे। खरं तर हे सर्व विद्यार्थी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आहेत। गावात हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, या परिस्थितीत ही मुलं या ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करत आहेत, सोबत शिक्षणही घेत आहेत आणि आपल्या कुटुंबांना आधार देत आहेत। मात्र आता वसतिगृह रिकामी करायला सांगितलं ना, या मुलांच्या डोक्यावरचं छत्र जाणार आहे। त्यामुळे किमान यावर्षी तरी विद्यापीठानं कळ काढावी आणि विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहू द्यावं अशी मागणी विद्यार्थी करत आहेत। पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे जाणवू लागलेलं आहे, त्याला CST देखील वेगळं नाही आहे। मुंबईतील सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणाऱ्या CST या छत्रपती शिवाजी टर्मिनल्समध्ये देखील पाण्याची कमतरता जाणवू लागलेली आहे। साधारणतः 30 ते 35% पाणी कपात इथे सुरू झालेली आहे। पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मुंबईतल्या हॉटेल्समध्ये जितनी प्यास उतना ग्लास अशी मोहीम सुरू करण्यात आली आहे। विलेपार्लेच्या प्राजक्ता सामंत यांनी ही मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 50हून अधिक हॉटेल्समध्ये जितनी प्यास उतना ग्लासचे पोस्टर्स लावण्यात आलेत। त्यामुळे मुंबईकर ग्राहकांनी देखील जेवढी तहान लागेल तेवढेच पाणी मागावे असे आवाहन हॉटेल चालकांकडून करण्यात येत आहे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश पाणीसाठे कोरडे पडले असताना जमिनीखालील पाण्याचे प्रवाह देखील आटण्याच्या मार्गावर आहेत।
राज्यातील कमी तसेच मध्यम पावसाच्या प्रदेशांसह सरासरी पाऊसमान असलेल्या विभागांची देखील भूजल पातळी खालावली आहे. पर्जन्यमानातील तूट तसेच भूजल पातळीतील घट यामुळे राज्यातील हजारो गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार असल्याचं भूजल सर्वेक्षण विभागानं म्हटलंय. भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार राज्यातील 127 तालुक्यातील 3757 गावांच्या भूजल पातळीत 3 मीटरपेक्षा जास्त घट झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही बाब निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल. राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि राज्यातील इतर भागाचा दौरा करणार आहेत. 15 मे पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा दुष्काळ दौरा सुरू होईल. यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा समावेश असेल. दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्यापूर्वी आज मुख्यमंत्र्यांची या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली आणि प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागात सरकारने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यात प्रामुख्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना 0% व्याजदराने पीक कर्ज, मोफत बियाणं, त्याचबरोबर सवलतीच्या दरात खतांचा पुरवठा सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. स्वतः नारायण राणे यांनी आज संदीप सावंत यांची भेट ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेतली. त्यांची विचारपूस केली, डॉक्टरांचीही बातचीत केली. त्याचबरोबर मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं का आमचे घरोबाचे संबंध आहेत म्हणून मी आलो. त्यांची विचारपूस केलेली आहे. त्यांच्या मागे नारायण परिवार पूर्ण ठामपणे उभा आहे असं सांगितलं. त्याचबरोबर आमचे घरोबाचे संबंध आहेत. काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल निलेशमध्ये आणि संदीपमुळे, त्यामुळे हा प्रकार कदाचित घडला असेल. पोलीस त्याची चौकशी करत आहेत असं स्टेटमेंट दिलेलं आहे. परंतु निलेश राणे यांनी वेगळं स्टेटमेंट काल दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं का हा पैसे खाण्याला कार्यकर्ता आहे, हा जो आहे हा लबाड कार्यकर्ता आहे, त्याची तुम्ही चौकशी करा. आणि असे विरोधात्मक उत्तरं निलेश राणे यांनी काल दिली होती. त्यामुळे एकीकडे बेटा बोलतोय की हा जो कार्यकर्ता आहे हा लबाड कार्यकर्ता आहे, पैसे खाणारा कार्यकर्ता आहे, तर वडील मात्र बोलत आहेत की आमचे घरोबाचे संबंध आहेत आणि हा माझा खास कार्यकर्ता आहे. एकंदरीत दोघांच्याही वागण्यामध्ये विषमता आहे, दोघांच्या स्टेटमेंटमध्ये विषमता आहे. नक्की हा काय गोड गंबाल आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी न्यायालयानं पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. त्यामुळे ईडीचे अधिकारी कधीही पंकज भुजबळ यांना अटक करू शकतात. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंकज भुजबळ यांचा सक्रिय सहभाग आढळून आल्याचा दावा ईडीनं आज न्यायालयात केला होता. पुढील तपासकामी त्यांना अटक करण्याची परवानगी ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने ईडीच्या अधिकाऱ्यांना पंकज भुजबळ विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय. तर दुसरीकडे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या दोघांचीही 11 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी न्यायालयानं पंकज भुजबळ यांच्यासह एकूण 34 जणांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. यात संजय काकडे आणि डीबी रिअल्टीचे मालक आसिफ बलवा यांचा देखील समावेश आहे. आदिवासी विकास विभागाच्या कथित नोकर भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा इशारा विष्णू सावरा यांनी दिलेला आहे. जोपर्यंत भरती प्रक्रियेची चौकशी होत नाही तोपर्यंत या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे. खुद्द भाजपच्या खासदारांनीच भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे एकूणच भरती प्रक्रियेविषयीचं गांभीर्य हे वाढत चाललंय. अटक करण्याकरता आलेल्या पोलीस पथकावरच गोळीबार करण्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात घडला आहे. नागपुराच्या सक्करदला पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बीडपेठ भागाचा प्रकार घडला असून गोळीबार करणारे दोघेही आरोपी हिंगणघाटमध्ये रहिवासी आहेत. या दोघांवरही वर्धा जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. इथे गुन्हेगारी करून इथे नागपूरला पाहिल्याची माहिती नागपूर पोलिसांनी मिळाली आणि त्यानंतर नागपूर आणि वर्धा पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला. पोलीस जेव्हा कारवाई करण्याकरता एका मंगल कार्यालयात गेले तेव्हा दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि पळून गेले. पण त्यांचा पाठलाग करत पोलिसांनी दोघांनी अटक केली आणि त्यांच्याकडून 2 पिस्तूल जप्त करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळ जाणवतोय तो येवला तालुक्यामध्ये. याच येवला तालुक्यातल्या नायगव्हाणमध्ये विहीर खोदताना 2 जणांचा मृत्यू झालाय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टंचाई असल्यामुळे विहिरी खोदून पाणी मिळवण्याचा प्रयत्न लोक करतायत. मात्र या ठिकाणी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होते. राज्यातला ऑटोरिक्षाच्या परवान्याकरता मराठीच्या सक्तीकरणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. पण त्या निर्णयाला आता न्यायालयाने रद्द केलं आहे. एकूणच या निर्णयावर मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि शिवसेना आणि मनसेने यावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे आता या निर्णयानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणे हे बघणं आता अतिशय महत्त्वाचं ठरेल.
मुंबई महानगरपालिकेने नव्या 2014 ते 2034च्या प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावलीत बांधकाम व्यावसायिकावर FSIची खैरात केली आहे. पूर्वी मुंबईत 1 ते 3.5 पर्यंतचाच FSI दिला जायचा, तो आता 2 ते 5 पर्यंतचा FSI दिला जाणार आहे. विशेष म्हणजे रहिवासी बांधकामांच्या तुलनेत तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठी जादा म्हणजे सरसकट 5 FSI दिला जाणार आहे. मॉल, बाजारपेठा, सामाजिक सुविधांच्या बांधकामांसाठीही 5 FSI दिला जाणार आहे. म्हाडा इमारती, संक्रमण शिबिरे, नगर योजना बांधकामे आणि परवडणाऱ्या घरांसाठी 4 FSI दिला जाणार आहे. शेष इमारतीसाठी मात्र पूर्वीचाच 3 FSI कायम ठेवण्यात आला आहे. FSI वाढवल्यामुळे मुंबईत घरांची संख्या वाढणार असली तरी त्यांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहणार का, हा खरा प्रश्न आहे. अनधिकृत बांधकामांसंबंधी राज्य सरकारची सुधारित पॉलिसी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळत राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. राज्य सरकारच्या सुधारित पॉलिसीनुसार 31 डिसेंबर 2015पर्यंतच्या सरसकट सर्व बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्याच्या धोरणावर न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामांबाबत वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारनं योग्य ती भूमिका न घेतल्यानं न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. शाळा, मैदान, उद्यान इत्यादींसाठी राखीव भूखंडावरही सर्रासपणे अनधिकृत बांधकामं उभी राहत आहेत. त्यावर राज्य सरकार काय भूमिका घेणार असा सवाल करताच मुख्य सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा सुधारित पॉलिसी सादर करण्यासाठी काल न्यायालयाकडे वेळ मागितला होता. नवी मुंबईसारख्या आदर्श शहरामध्ये अनधिकृत बांधकामं खपून घेतली जाणार नाही असा विरोध नवी मुंबई महानगरपालिका, सिडको आणि नवी मुंबई MIDCनं न्यायालयामध्ये नोंदवला. सत्तेत एकमेकांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना भाजपमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. निमित्त आहे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वेठी. छत्रपतींचे गडकिल्ले आणि महाराष्ट्राची महती सांगणारा देखावा भाजप उभारते आहे, तर शिवसेनेनं संयुक्त महाराष्ट्राचा देखावा उभारून भाजपला डिवचण्याची खेळी केली. शिवसेनेचा कार्यक्रम 1 मेला आहे, तर महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला भाजप आपला कार्यक्रम करते. वादाची खरी मेख इथेच आहे. भाजपने आपला देखावा पुढचे 2 दिवस तसाच ठेवण्याची भूमिका घेतली. शिवसेनेनेही नियोजित वेळेतच आपला कार्यक्रम करण्याचा निर्धार केलाय. महापालिका निवडणुकीच्या संग्रामाआधीच दोन्ही पक्षांमध्ये सामना रंगलाय. मित्रपक्ष असतानाही शिवसेना भाजपमधली मतभेदांची दरी दिवसागणिक वाढतानाच दिसते. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव इथल्या आदित्य बिर्ला रुग्णालयात निष्काळजीपणामुळे एका महिलेचे पाय गंभीररित्या भाजण्याची घटना घडली आहे. शिल्पा परिहार असं या महिलेचं नाव असून 2 तारखेला प्रसूतीसाठी ही महिला आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. प्रसूतीनंतर महिलेला प्रचंड थंडी वाजू लागली, त्यामुळं या रुग्णालयात तिला वॉर्मिंग मशीन लावण्यात आलं. पण वॉर्मिंग मशीन लावल्याचं नर्स विसरली आणि या महिलेचे पाय जे आहेत ते गंभीररित्या जखमी झालेत. एकीकडे महिलेचे पाय गंभीररित्या जखमी झालेले असताना आदित्य बिर्ला रुग्णालयाचं प्रशासन मात्र ही चूकही मान्य करायला तयार नाही आणि या महिलेवर उपचार करण्यासही तयार नाही. ऋतिकने सुधांसोबतचे आणि कंगनासोबतचे एकत्रित काही फोटो ट्विटरवरती, सोशल मीडियावरती शेअर करत कंगनाला प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यामुळे कंगना आणि ऋतिकमध्ये सध्या नेमकं चाललंय तरी काय याची सध्या जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये रंगताना दिसतीये. भारतीय आर्चर दीपिका कुमारीनं शांघायमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केलं. तिने वुमेन्स रिकर्व प्रकारात ही किमया साधली. दीपिकानं 720 पैकी 686 गुणांची कमाई केली. तिनं 2015 मध्ये दक्षिण कोरियाच्या की बो बेननं केलेल्या रेकॉर्डची बरोबरी साधली. दीपिकाने रिओ ऑलिम्पिकसाठी याआधीच क्वालिफाय केलंय. गेल्या वर्षी कोपनहेगनमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तिने आपला ऑलिम्पिकचा प्रवेश निश्चित केलाय. त्याचप्रमाणे या वर्षी तिला पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यातही आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.